प्रॉमिस दे की तू मला आणि माझ्या निविताईला कधी म्हणजे कधीच वेगळं करणार नाहीस. प्रॉमिस. आणि मी जेव्हा जेव्हा निविताईला भेटायला येईल तेव्हा तुम्हाला अडवणार पण नाहीस. चालेल? चालेल काय, धावेल. आणि माझ्या निविताईला परीसारखं सांभाळायचं. चालेल? नुसतं चालेल नाही, हे तर तुझ्यापेक्षा फास्ट धावेल. निविताई, आता तू घाबरू नकोस. मी ह्याच्याकडून सगळे प्रॉमिस घेतलेत. ताई सांग. नको रे त्रास देऊस त्याला. निवी, तुम्ही दोघं कितीही हसत असलात तरी घरच्यांशी तुमचं काहीतरी बिनसलंय एवढं नक्कीच. मला धन्याच्या घरी जाऊन काय चाललंय ते जाणून घ्यायलाच हवं. निहार, तू आंघोळ करून घे. हा निवी, तूही फ्रेश होऊन घे. हा मी आलीस. आई, दोघं दिसत नाहीयेत. कुठे कुठे गेले असतील? गेले असतील कुठेतरी सकाळ सकाळ भटकायला. आले वाटतं राघू महिना फिरून. नाही आज येऊच दे तिला. नाही त्या निवीचं जगणं हराम केलं ना तर बघ. जा आता बघ. मालती, सुमित्रा काकी, या ना आत या. मालती, मालती, अगं काय झालंय? मुलं गॅरेज मध्ये का झोपली होती? काही बिनसले का? काय गॅरेज मध्ये? अगं हो, ती गॅरेज मध्ये झोपली होती. काल गृहप्रवेशापर्यंत सगळं ठीक होतं ना ग? काही घडलंय का? हे बघ सुमित्रे, मी काही त्यांना सांगितलं नाही गॅरेज मध्ये जाऊन झोपा. मग एवढा मोठा हॉल पडला होता, खाली जाऊन झोपायची काय गरज होती? काय मोठेपणा करून दाखवतायत मला? अगं असं का बोलतेस मालती? ती काय मुद्दाम करतायत का? आणि नवीन जोडप्याने असं हॉल मध्ये झोपणं कसं दिसतं सांग बरं? काय झालं? एवढा मोठा हॉल आहे. अगं तसं नाही. मग काय मी त्यांचा पलंग सजवायला हवा होता? अगं असं कसं बोलतेस तू मालती? नवीन जोडप्याने हॉल मध्ये संसार सुरू करणं कसं दिसतं सांग बरं? मालती, तुला हे लग्न मान्य आहे ना ग? मला मान्य आहे की नाही याने कुणाला काही फरक पडतो का सुमित्रे? माझ्या मताला काही वजन आहे का इथे? बघितलंस ना यांनी कसं घाईघाईत लग्न उरकलं ते? तेव्हा नाही तुम्ही मला विचारलं मालती तुला मान्य आहे का? मग आता कशाला विचारताय? जाऊ दे ना, मला या विषयावर काही बोलायचंच नाही. मालती थांब ना, असं नको बोलूस ग. हे बघ सुमित्रे, मला मान्य आहे दोन्ही मुलं माझीच आहेत. पण तुझी जशी काही स्वप्न होती की माझा जावई असा असावा तसा असावा, तशी माझी स्वप्न होतीच की माझी धाकटी सून कशी असावी, असतील की नाही? बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. मला सगळं मान्य आहे. पण तुलाही माहितीये ना मालती, हे सगळं किती घाईघाईत झालंय ग. यात माझ्या निवीची काय चूक आहे सांग? तू तिला लहानपणापासून ओळखतेस ना ग मालती? तुझ्या डोळ्यासमोर मोठी झाली ग माझी पोरगी. तुला माझा मुद्दाच समजत नाहीये सुमित्रे. फक्त निवी हा प्रॉब्लेम नाहीच आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? तुला खरंच कळत नाहीये सुमित्रे?
तू तुझ्या लेकीचं माझ्या लेकाशी लग्न लावून देऊन तुझी अब्रू वाचवलीस, पण आमच्या इज्जतीचं काय? राजेंद्र भाऊजींनी जी माती खाल्ली आहे त्यानंतर लफडेबाज बापाची पोरगी यांनी सून म्हणून करून घेतली असं जग बोलणारच आहे की नाही आमच्याबद्दल? आणि एवढंच नाहीये ग, भाऊजींचं ते पोर असीम तोही आमच्या पदरात पडणार आहे, तोही फुकटचा. त्याबद्दल काय म्हणायचंय तुला? हे बघ, तू आधी शांत हो मालती. बरोबर आहे तुझं. लोक 4 दिवस बोलतील आणि विसरतील सगळं. आणि राहिला मुद्दा असीमचा, तो तुझ्या घरात येणार नाही. खरंच याच्यावर विश्वास ठेव सुमित्रे. नाही, निवीने ठणकावून सांगितलं होतं मकरंदला की जर असीम माझ्या बरोबर तुमच्या घरात येणार नसेल तर मी तुमच्याशी लग्न करणार नाही. विसरलीस? म्हणून त्या मुलाची जबाबदारी मी घेणार नाही आणि मुळात मला हे लग्नही मान्य नाही. मालती, अगं त्या कार्ट्यामुळे तू माझ्या निवीला नाकारतेस. मी निवीची आई आहे ग मालती. तिची काळजी मला सगळ्यात जास्त आहे. मला वाटलंच होतं ते कार्ट जेव्हा पहिल्यांदा घरी आलं ना तेव्हाच वाटलं होतं याच्यामुळे माझ्या निवीच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स येणारच. हो ना? मग तेव्हाच का नाही हाकललंस त्याला घरात ना? अगं आपण मिळून ठरवलेलं ना त्याचा सोक्षमोक्ष लावायचा. मालती, मी तुला शब्द देते, शब्द काय वचन देते. त्या कार्ट्याची हकलपट्टी मी लवकरात लवकर अश्विनीने सांगितलेल्या हॉस्टेलमध्ये करेन. लवकरात लवकर नाही, आजच्या आज. अश्विनी, आजच्या आज त्या हॉस्टेलवाल्यांना फोन कर आणि काय तो सोक्षमोक्ष लाव. मी त्या कार्ट्याला माझ्या घरात घेणार नाही. मला मान्य आहे, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला मालती. पण यात माझ्या निवीची काही चूक नाहीये ना ग. ती सून आहे आता तुझी, तिला दूर लोटू नकोस का मालती. मालती, मी हात जोडते तुझ्या पुढे. माझ्या निवीचा संसार तुझ्या पदरात घे. चला चला, गरमागरम नूडल्स तयार आहेत. धन्या सर, हे तुमच्यासाठी. वा, थँक्यू. दादा, आज तू काय म्हणाली होती? सॉरी धन्या जीजू. निवी मॅडम, हे तुमच्यासाठी. क्या बात है निहार, माझा भाऊ एका रात्रीत संस्कारी आणि जबाबदार झालाय. माझ्या लग्नाचा परिणाम आहे का हा? नाही ना, असं काही झालेलं नाहीये. हा नाही, कसं? आई आल्यावर बघ तुझ्यावर केवढी खुश होणार आहे ती. 1 मिनिट, आईला सांगायच्या आधी मी काय सांगतोय ते ऐक. हे सगळे संस्कार आहेत ना, ते फक्त आजच्या दिवशी आहेत. तू परत आलीस ना, ह्या फॅसिलिटीज मिळणार नाहीयेत. हा, कळलं ना? किती वाईट असशील ना रे तू निहार. झाली फ्रेश? हो आई. वा. धन्या, निवी, तुम्हाला भेटायला कोण आलंय बघा. यश, निवी, काल मी जरा जास्तच बोलले ना तुम्हाला. माफ कराल तुमच्या आईला? काकू काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतेय. म्हणजे काय झालं ना की काल लग्नामध्ये इतक्या पटापट घटना घडत गेल्या की परिस्थिती कशी हाताळायची समजलंच नाही मला. सगळं मकरंदचं प्रकरण घडलं आणि मग लगेच तुमचं लग्नच झालं. विचार करायला वेळच मिळाला नाही मला. हो ना, अगं मी पण म्हणूनच घाबरले होते ग. आपली पोरं गॅरेज मध्ये झोपतात म्हणजे दिसायला कसं दिसतं ना ग ते. हो ना,
सुमित्रेनं मला समजावलं ना, तेव्हा मला जाणीव झाली आणि माझं मलाच वाईट वाटलं. पण आता वाटतंय जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. हो ना, मलाही तेच वाटतंय. आणि कसं आहे ना, तुम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी आहात ना, त्यामुळे तुम्ही दोघं एकमेकांना नक्की समजून घ्याल आणि छान सांभाळाल. मी काल तुमच्यावर चिडायला नको होतं. मला ती पास कर ना आता. अगं कितीदा माफी मागशील? हो काकू, तसं नाही ग निवी. तुमचं नुकतंच लग्न झालं होतं आणि मी पहिल्याच रात्री काही बरं नाही वागले तुमच्याशी. पण आता मी तुम्हाला आपल्या घरी घेऊन जायला आले. हा, येताय ना? चल यश. अगं निवी, तू काय तशीच बसून राहिली आहेस? तुला सुद्धा घरी घेऊन जायला आले मी. चल आपल्या घरी. नायकांच्या घरची सून आहेस तू आता. चल चल उठ. मालती काकू, असू दे सुखी राहा. काकू, मला काल रात्रीपासून राहून राहून हेच वाटत होतं की तुम्हाला राग आला असेल म्हणून तुम्ही ते सगळं बोललात. मला विश्वास आहे तुमच्यावर काकू, तुम्ही मला कधीच परक नाही समजणार. हो ना? हो, माझ्या मुलीसारखीच आहेस का तू. बरं, निघूया आपल्या घरी. हा, मालती, अगं खरंच तुझे उपकार कसे मानू गं मी? तू आपलं नातं जपलंस खरं. माझ्या लेकीला सून म्हणून मान दिलायस ग तू. खरंच तुझे खूप उपकार झाले. अगं उपकार कसले यात? माझ्या सुनेला तिच्या सासरी घेऊन जाते मी, तिच्या स्वतःच्या घरी. बरं चला, आता बोलायला अख्खा जन्म पडलाय. जाऊया आपल्या घरी. चल. ए, तू कुठे चाललायस रे? रात्रभर होतास ना तू निविताई बरोबर. हा, आता तिला जाऊ दे, तू इथेच थांब. हा आई, अगं त्याचा नाश्ता राहिलाय, तो करेल आणि मग येईल. हा, तू जा पुढे. हो ताई, मी छानपैकी नाश्ता करून येतो. चला निघूया. बाय निविताई. चल. बस बाळा बस. मालती, मालती, अगं पाणी तरी आण तिच्यासाठी. समोरूनच तर आलेत. मालती, निवेदिता, पोरी माफ कर मला. ते म्हणजे काल आमच्यामुळे तुम्हा दोघांना गॅरेज मध्ये झोपावं लागलं ग. काका नका बोलू असं. तुमच्यामुळे नाही झालंय काका. आम्ही स्वतःहूनच गेलो तिथे. नाही ग पोरी, तरी पण. अहो, कशाला तो विषय आता? आणि ते त्यांच्या मर्जीनेच गेले होते ना गॅरेज मध्ये झोपायला. कळतंय ना तुम्हाला? मालती, तरी पण. खरंच बास तो विषय. नाही तर काय, लग्नानंतरचा पहिला दिवस आहे त्यांचा. पूजा घालावी लागेल, त्याबद्दल बोलूया का?
अरे हो, म्हणजे या गडबडीत मी त्याच्याविषयी विसरूनच गेलो. पण मला विसरून कसं चालेल ना, रीतिरिवाजाप्रमाणे सगळं व्हायलाच हवं. तुम्हा सगळ्यांना माझी चिडचिड दिसते फक्त. यश, तुम्ही दोघं खोलीत जाऊन आवरून घ्या, तोपर्यंत आम्ही पूजेचं बघतो. माझी कुठली खोली? अरे हो, आपण हा विचारच नाही केला. धन्याची स्वतःची रूमच नाहीये ना. हो, पण आता कोणाला तरी ऍडजस्ट करावंच लागेल ना. कोण कशाला ऍडजस्ट करेल? अश्विनी आहे ना. अश्विनी, 15 दिवस तुम्ही बेडरूम वापरा, 15 दिवस या दोघांना द्या. आई काय बोलताय तुम्ही? हा, मी कसं ऍडजस्ट करणार? सकाळी उठून माझी तयारी असते ऑफिसची, राशीची स्कूलची तयारी असते. आम्हालाच ती खोली कमी पडतीये. आणि तसंही राशी काही बेडरूम शिवाय झोपणार नाही. मग सवय लाव तिला. मी म्हंटल ना, ती ऍडजस्ट करणार नाही. आणि एवढंच जर असेल ना, तर तुमची रूम द्या हिला. वा, अहो ऐका, तुमच्या मोठ्या सुनबाई काय म्हणतायत. सासूबाईंनाच घराबाहेर काढायला निघाले. काय बोलताय तुम्ही आई? मी फक्त तुम्हाला हॉलमध्ये झोपा एवढंच म्हणाले. घराबाहेर काढायच्या कसल्या गोष्टी करताय तुम्ही? बाबा बघा ना काय बोलताय त्या. अगं त्यांना काय विचारतेस तू? तुझ्या सासूला बाहेर झोपा असं म्हणतेस, लाज नाही वाटत तुला? ते लाज काढू नका. मी फक्त एवढंच म्हणाले की माझं ऑफिस असतं, स्ट्रेस असतो, टेन्शन्स असतात. तुम्ही घरीच असता. तसंही पैसे मीच कमवते, घरी बसून नसते फक्त. वा, आता सुनबाई पैशांचा सुद्धा माज दाखवायला लागल्या. मला ती बास आता. आता तुम्ही दोघी तोंडातनं एक शब्द देखील काढणार नाही आहात. यश, निवेदिता, तुम्ही दोघं जण आमच्या खोलीत जा. हो पण नाईक साहेब. यश, मी सांगतोय ना तुला, मग ऐक माझं. पुढचं पुढे बघू. जा. आणि तुम्ही ना, जाऊ दे, काही बोलण्यात अर्थ नाहीये. वर देतोस? ही बॅग का नाही उघडत आहे? आता जाम व्हायचं होतं हिला. निवी, मी ट्राय करू का? मी देतो उघड. निवी, काय झालं? तू माझ्यावर चिडलीस का? मग तुला रडायला काय झालं? मालती काकू माझ्याशी अशा का वागताय तरी? सून म्हणून त्यांच्या घरी आले ह्यात माझी काय चूक? नाही, तू काही काय बोलतेस? यात तुझी काहीही चूक नाहीये. हो, पण तू तर त्यांचा मुलगा आहेस ना रे. मग ते तुझ्याशी असं का वागतायत? मी मालतीबाईंच्या मते लुजर आहे ना. 12वी पास. इतर पोरांसारखं नोकरी नाही करत ना मी. मग मी लाडका कसा असेल? धन्या, खरं सांग, हे सगळे आपल्याशी असंच वागणार आहेत का? म्हणजे मी कंप्लेंट नाही करत आहे, पण आपल्या लग्नाची काल पहिली रात्र होती रे. आणि सगळे आपल्याला हॉलमध्ये असंच सोडून निघून गेले. फक्त
विनायक काका, रामनाथ काका आणि आत्या आपल्या पाठीशी होते. निवी, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. तू वाईट वाटून नको घेऊस प्लीज. धन्या, तू माफी मागावी असं बोलत नाहीये रे मी. पण आपल्या कुटुंबात आपल्याशी सगळ्यांनी चांगलं वागावं, आपलं कुटुंब हसत खेळत राहावं, हीच इच्छा आहे रे माझी. निवी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू आपल्या कुटुंबाचा चांगलाच विचार करशील. धन्या, मला आपलं कुटुंब एकत्र हवंय. परिस्थिती कोणतीही असू दे, पण नवीन नवरी घरी आली आहे याचा थोडा तरी विचार करायला हवा होता रे कोणी. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी तरी. कारण मला माहितीये माझ्यापेक्षा जास्त वाईट तुला वाटलं असेल. निवी, हे बघ, हे सगळं एवढं अचानक झालंय ना, घरचे सगळे बिथरलेत आणि आता आपण नवरा बायको आहोत. हे पचवायला त्यांना थोडासा वेळ जाईल, पण मला खात्री आहे ते एक दिवस तुला ऍक्सेप्ट करतील, नक्की करतील. पण त्यांना थोडासा वेळ दे प्लीज. मी निवेला सगळे ऍक्सेप्ट करतील म्हणून खात्री दिली आहे खरी, पण खरंच मालतीबाई, अश्विनी वहिनी निवीला या घरचे सून मानतील, सुनेचा दर्जा देतील? काकी ऐका ना, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मला. बोल ना मग. मी हॉस्टेलच्या मॅनेजमेंट सगळं बोलून घेतलंय, आता फक्त तयारी करा तुम्ही. बरं झालं बाई. तुझी सासू बघितलंस ना सकाळी किती भडकली होती. तिने तर ठणकावून सांगितले त्या पोराला माझ्या घरातच घेणार नाही म्हणून. हो ना, आणि तिची काही चूक नाहीये ग. अश्विनी वहिनी, तुला माहितीये आम्ही ना रिसॉर्टला फिरायला चाललोय. तू येणार आहेस का आमच्या सोबत? अरे मला कसं जमणार ना, मला ऑफिस आहे ना. आम्ही रिसॉर्टला चाललोय, तू चल ना. नाही नाही, तुम्ही मज्जा करा. हा हो अगं, मी निहाला किती दिवसापासून म्हणतेय की जाऊया जाऊया रिसॉर्टला. निवीची लग्नाची गडबड होती ना म्हणून नाही जमलं, तर ह्याला म्हटलं की आजच जाऊया रिसॉर्टला. पण मग तुम्ही असीमचं काय करणार? त्याला कुठे ठेवणार ना? त्याचं काय करणार, तो सारखा निविताई निविताई करत असतो. त्याला नाही यायचं असणार, आम्ही एकटं ठेवू त्याला आणि आम्ही दोघं जाऊ. काय रे निहार दादा, मी पण येणार तुझ्या बरोबर. मला नेशील ना प्लीज? नक्की यायचंय का तुला? म्हणजे तिकडे जाऊन निविताई निविताई पाहिजे असं म्हणाला असतं काय करणार? तिथं मजा करू ना आपण. परत येणारच आहोत ना आपण घरी. हो, आपण येणार आहोत ना. आता येतोयस तर पटकन जा, तयारी कर. हा, आपल्याला थोड्या वेळात निघायचं की नाही? जा. ये, मी मजा करणार. मी पाण्यात खेळणार, झोपाळ्यावर बसणार. अरे हो 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 हो, थोडी एक्साइटमेंट रिसॉर्ट साठी सुद्धा ठेव. आणि तुझी बॅग भरायला घ्या, सगळे कपडे भर बॅगेत. हा, सगळे कपडे कशाला? कशाला? आपण तिथे 2-3 दिवस राहणार आहोत की नाही? हा. आणि तिथे स्विमिंग पूल आहे, आपण सारखे सारखे आंघोळ करणार, मग आपले कपडे ओले होणार म्हणून. जा, आणि सगळी पुस्तकं पण घ्या तुझी. जा. आता सगळी पुस्तकं कशाला? अरे असं काय करतोस? अभ्यास करायला. हे बघ, तुम्ही 2-3 दिवस तिथे असणार की नाही, मग निहार दादा रोज रात्री तुझा अभ्यास घेईल. आता शाळा पण लवकर सुरू होईल ना म्हणून. हो, असीम तुझी बॅग भरूया. चल, मी हेल्प करतो. हो चल. चला. चला, निघाला बाबा एकदाचा हा पूर. मला बरीच काम आहेत, निघते. हा मी. अश्विनी, आज जे काही झालं माझ्या निवी बरोबर ते परत होऊ देऊ नकोस ग. निदा तू तरी तिला सांभाळून घे. की नका काळजी करू तुम्ही. आणि
आई इथून निवीला प्रेमाने घेऊन गेल्यात की नाही, मग आता सगळं नीट होणार आहे. फक्त तुम्ही तो असीम इथे परत येणार नाही याची खबरदारी घ्या. ते मी बघते. चला चला, मी निघते, भरपूर कामं पडलीत. हा, येते. तर हे आमचं किचन. तू याआधी सुद्धा या किचन मध्ये आलीच आहेस. हो, पण आता तू नायकांची सून म्हणून आली आहेस, देशमुखांची मुलगी म्हणून नाही. हो काकू. काकू नाही, सासूबाई. पण काकू मी तर सासूबाई. सासूबाई. सासरी आल्यावर सासूशी आदराने बोलायचं. शिकवलं नाहीये तुला सुमित्रेनी? आणि मला आई काकू असं उगाच खोटं खोटं तोंडावर बोललेलं आवडत नाही. सासूबाई. कळलं? हो सासूबाई. बरं ऐक, आज तू नायकांच्या घरात पहिल्यांदा स्वयंपाक करणार आहेस. घरच्या सुनेनं पहिल्यांदा स्वयंपाक करणं हा खूप महत्वाचा विधी असतो. जर तिने बनवलेला स्वयंपाक घरातल्या सगळ्यांना आवडला तर ती सून त्या घरात रुळते असं म्हणतात. आता बघू, तू छान स्वयंपाक करतेस की बिघडवतेस ते. मुळात स्वयंपाक करता येतो ना तुला? म्हणजे सुमित्रेने शिकवलंय ना? हो येतो. बर, इथे तेल आहे, इथं मीठ मसाले, भाज्या दिसतातच आहेत. आणखी काही लागलं तर केतकीला हाक मार. हो. आणि काकू, सासूबाई थँक्यू. मीठ मसाले भाज्या दाखवल्या तर थँक्यू म्हणायची काय गरज आहे? नाही, त्यासाठी नाही, तुम्ही मला ऍक्सेप्ट केलं त्याबद्दल थँक्यू. मला मस्का मारायची काही एक गरज नाही, कारण मी विरघळणार नाही. आणि आणखी नाही, मी तुला स्वीकारलंय या भ्रमात राहू नकोस. लाग स्वयंपाकाला आणि झालं की हाक मार. आई, आई. हा काय रे, बॅकपॅक झाली? तो कुठे? हो झाले, मी कपडे भरायला हेल्प केली आहे त्याला, तर तो पुस्तकं भरतोय. झाली असतील बहुतेक आतापर्यंत. थांब, मी त्याला बोलवते. असीम, ए असीम, जरा बाहेर ये. झालं का तुझं? आलो ताईची आई. बाळा, सगळी पुस्तकं आणि सगळे कपडे भरलेस ना? हो, निहार दादाने जे जे सांगितलं होतं सगळं घेतलंय मी. अरे वा, किती शहाणा आहे ग बाळ. चला निघूया. निहार दादा, निविताई. मी मगाशी सांगितलं ना तुला, निविताई नाही येणार आहे. हा, हो ते तर मला माहिती आहे, पण आपण तिला बाय तरी करून येऊ. अरे काय चाललंय तुझं सारखं निविताई निविताई? तुला सांगितलं होतं की नेहमी तिचं आता लग्न झालंय, तिच्या सासरी सारखं सारखं जायचं नाही. आम्ही निघतोय, तू येतोस का? आम्ही जाऊ. नाही नाही, मी येतोय ना. हा, आता कसं? चल गपचूप चल. पण आपण निविताईला न सांगता गेलो तर तिला वाईट वाटेल. अरे तुला सांगितलेलं कळत नाहीये का? हा, नंतर आपण निविताईला फोन करून सांगू. हा चल. नाही नको, मी असंच गेलो तर ती रागवेल माझ्यावर. मी 1 मिनिटात आलो. अरे अरे, निवीला सांगितलं तर हे काय करायचं? निविताई, निविताई. अरे असीम, ये बाळा ये. आणि काय रे, ही बॅग वगैरे घेऊन कुठे चाललायस? कुठेही का जात असे ना, तुम्हाला काय त्याच्याशी? आणि काय रे, तुझं सारखं सारखं काय असतं रे आमच्या घरात? मला ताईला भेटायचंय. ती तुमच्या घरी आली ना की भेट. हा, जा आता घरी जा. नाही, मला तिला आत्ताच भेटायचंय. निविताई, निविताई. ए, मोठ्यांचं ऐकता येत नाही, नाही म्हंटल ना? असीम, काय रे, काय झालं? आणि ही बॅग घेऊन कुठे चाललायस? आम्ही पिकनिकला चाललोय. पिकनिकला? कुठे आणि कोणाबरोबर? मी, निहार दादा आणि तुझी आई. काय असं अचानक कसं काय ठरलं? आणि आई मला काही बोलली नाही. हा, मला वाटलंच होतं तुला आईने सांगितलं नसेल, म्हणून मी तुला सांगायला आणि तुला बाय करायला आलोय. अरे हो, पण ती तुला कुठे घेऊन जाते पिकनिकला, काही माहितीये का? ते काय ना माहित, पण
आम्ही पिकनिकला जातो एवढं माहितीये आणि मी तिथं खूप मजा करणार आहे. आई आणि निहार असीमला फिरायला घेऊन जात आहेत, तेही असं अचानक. अगं बाई सुमित्रे, आलीस? आई, अगं, तुम्ही तिथे फिरायला जाताय, काही बोलली नाहीस मला. अगं ते तेच सांगायला आलो होतो आम्ही. असीमने सांगितलं का तुला? हो, पण असं अचानक कसं काय ठरलं तुमचं? अचानक नाही ग, मी बरेच दिवस झाले आईला म्हणत होतो की उन्हाळा आहे तर छान रिसॉर्टला जाऊया. त्यानंतर एक्झाम आली आणि त्याच्यानंतर तुझ्या लग्नाची गडबड. हो अगं, म्हणजे सांगायचंच राहून गेलं ना त्याच्यामुळे. पण आता एक्झाम झाली, तुझं लग्न पण झालं, तू छान सेटल पण झालीयस, म्हटलं वेळ आहे तर जाऊन येऊ. सगळं अचानकच ठरलं नाही का? हो. अगं पण आधी जरा कल्पना तरी द्यायची मला या गोष्टीची. नाही, कशी देणार ना आधीच कल्पना. निहार सकाळीच म्हणाला आई आजच पिकनिकला जाऊया, म्हणून मग ते. पण असीम बरा तयार झाला तुमच्या बरोबर यायला. हो, कारण मला तिथे खूप मजा करायची आहे. हो अगं, त्याला एकट्याला कसं ठेवणार ना, आणि तुमच्याकडे आणून सोडणं पण मला बरं नाही वाटलं. त्याला सुट्ट्या आहेत ना आता, तोही मजा करेल असं वाटलं मला, म्हणून म्हटलं चल. तर तो तयार झाला, हो की नाही रे? हो पण असीम, आई आणि निहार दादाचा हात सोडून तिथे एकट्याने कुठे जायचं नाही. हो ग ताई, मी निहार दादा जवळच राहील. तू पण चल ना आमच्या बरोबर. तिथे आपण खूप मजा करू. धनदादाला पण घे सोबत. मी